संत नामदेव महाराज यांच्या 754व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान या संत नामदेव महाराज रथ आणि सायकल वारी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे खजिनदार मनोज मांढरे, नामदेव समाजोन्नती प्रदेशचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉक्टर अजय फुटाणे, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, विश्वस्त वसंतराव खुर्द आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले आहे। आज वारीचे हडपसर येथे आगमन होणार असून नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके चे पुणे विभागीय अध्यक्ष रणजित माळवदे आणि पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मुक्कामासह इतर संपूर्ण जबाबदारी बुधवार पेठ शिंपी समाजाने घेतली असून पुणे शहर शाखेने वारीचे उत्तम प्रकारे नियोजन केले आहे, अशी माहिती पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली आहे। नमस्कार, मी संदीप लचके, नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचा अध्यक्ष। 12 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ह्या दरम्यान भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचे आयोजन नामदेव समाजोन्नती परिषद, त्याचबरोबर नामदेव समिती, पत्रकार संघ व नामदेव महाराज दरबार कमिटी गुमान यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्याचे आयोजन करण्यात आलं आहे। या सायकल वारीमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, पंजाब अशा विविध राज्यांमधून ही सायकल वारी जाणार आहे। त्यामध्ये ठिकठिकाणी ह्याचं स्वागत भव्य प्रमाणात करण्यात येणार आहे। 13 तारखेला सायकल वारी हडपसर नामदेव मंदिर या ठिकाणी येणार आहे। तिथून त्या मार्गाने पुणे लष्कर राम मंदिर, नामदेव मंदिर या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर ही सायकल वारी तिथून प्रस्थान होऊन बुधवार पेठ नामदेव मंदिर या ठिकाणी त्यांची मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचा स्वागत पुणे शहर शाखेच्या वतीने करण्यात येणार आहे। त्याचं आयोजन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, रणजित माळवदे, अजय फुटाणे, विजय कालेकर यांच्याकडनं होणार आहे। त्या सायकल वारीमध्ये 100 सायकल स्वार असणार आहेत। सर्वांनी ह्या सायकल वारीचा मध्ये भाग घ्यावा ही पुणे शहर शाखेच्या वतीने विनंती। धन्यवाद। नमस्कार। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। 754व्या नामदेव जयंतीनिमित्त महाराष्ट्र, पंढरपूर ते पंजाबमधील गुमान येथपर्यंत 2300 किलोमीटर्सच्या अंतराचे सायकलिंग पंढरपूर ते गुमान सायकल स्वारांबरोबर घेऊन नामदेव महाराजांची रथयात्रा त्यानिमित्ताने 12 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत ही नियोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये 100 सायकल स्वार, 50 टाळकरी, वारकरी व स्वयंसेवक असा 150 जणांचा संघ या निमित्ताने पंढरपूर महाराष्ट्र ते गुमान राज्य पंजाब येथे जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातले पलटण, पुणे, नाशिक, त्यानंतर गुजरातमधनं राजस्थानमधनं हरियाणामधनं ही यात्रा पंजाबमध्ये गुमान येथे याची सांगता होणार आहे। ती 4 डिसेंबरला याची सांगता होईल। 4 डिसेंबरला रथयात्रा तिथनं पुढे रथ व टाळकरी वारकरी हे परत येतील। ते उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश करून महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 12 डिसेंबर रोजी परत येतील। या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातील
आणि राजस्थानमधील, गुजरातमधील, हरियाणामधील आणि पंजाबमधील सर्व शिंपी बांधवांनी ह्या सर्व ठिकाणचं नियोजन राहण्याचं, नाश्त्याचं, जेवणाचं केलेलं आहे. या सर्व समाज बांधवांनी भरघोस याला प्रतिसाद दिलेला आहे. ही आमचे 3 वर्षापासून आपण ही यात्रा करत आहोत. मागील 3 वर्षाचा आमचा अनुभव खूप अतिशय चांगला आहे. या निमित्ताने शांती, समता आणि बंधुत्वाचं नामदेव महाराजांनी जे अखंड काम घेतलेलं आहे ते समाजोन्नती परिषद व इतर 2 संस्था पुढे चालवत आहेत. तरी आपणा सर्वांचा यासाठी असाच पाठिंबा मिळावा ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी रणजित माळवदे, नामदेव समाज उन्नती परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय उपाध्यक्ष पुणे. संत शिरोमणी नामदेवांची 754वी जयंती दिनांक 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त नामदेव समाज उन्नती परिषद व महाराष्ट्र भगवत धर्म प्रसारक पत्रकार महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 12 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत भव्य रथयात्रा व सायकल यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या पाठीमागं संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. त्याचा आदर्श ठेवून ही रथयात्राची शोभा काढण्यात आलेली आहे. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी ही रथयात्रा पुणे शहरात येत असून पुणे शहरातील शिंपी समाज कॅम्प राम मंदिर येथे पुणे शहर नामदेव समाज उन्नती परिषद पुणे शहर शाखेतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शिंपी समाज बुधवारपेठ यांनी त्यांची भोजनाची व राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व आपल्या शिंपी समाज बांधवांना, बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की आपण व आपले मित्र परिवारासह या रथयात्रेत भाग घेऊन रथयात्रेची शोभा वाढवावी व रथयात्रेला प्रोत्साहन द्यावं हीच विनंती. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.